तर ओके, जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतोय आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे गणराया माझा पार्ट 1. तर आपलं सिम्पली आजपासून आपले जे व्हिडिओ चालू होणार नाही का बाप्पावर, की कंटेंट वेगवेगळे जो आत्ता महिना चालू आहे, आपला 7वा महिना चालू आहे. गणरायाला अजून लय टाईम आहे. गणराया बाप्पापर्यंत आपण 1-2 दिवस आहे ना सारखे डेली पोस्ट टाकत राहणार नाही का. आणि तुम्हाला वेगवेगळे कंटेंट बघायला आवडतात. आणि गणराया माझे पार्ट 1, 2, 3, 4, 5, 6 जवळजवळ 10-20 पार्ट होतील आपले. तर तिथपर्यंत सपोर्ट नक्की करीत राहा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला ते विसरू नका. कारण आपण त्याच्यावर मटेरियल टाकत राहतो नाही का. सबस्क्रायबर थोडेसे कमी आहेत पण मेहनत जास्त घेतोय. तर चला आपला आजचा डेमो बघून घेऊया कसा आहे तो. झुळझुळवाहे पुण्य जळाचा नीर झर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो झुळझुळवाहे पुण्य जळाचा नीर झर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. तर ओके, जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपल्या व्हिडिओवरती. तर आपण काय केलेल्या बिटमार्क प्रीसेटची दिली आहे, तिला सिम्पली ओपन करून घ्या. 28 सेकंदाची जे बिटमार्क प्रीसेट आहे ती ओपन करून घेतलेली आहे. ओपन करून घेतले म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. आता तो व्हिडिओ डाउनलोडमध्ये तुम्ही कुठं टाकला तिथून तो व्हिडिओ घ्या. जिथपर्यंत जायचे तिथपर्यंत आला की तिथून एक पुन्हा तोच व्हिडिओ घेऊन परत पेस्ट करा. आणि जे आपले जास्तीत जास्त 14 सेकंदाला आले जास्तीत जास्त लेअर चालू होते तिथून पुढे हा भाग एक्स्ट्राचा कट करून टाका. ओके, कट करून टाकल्यावर सिम्पली प्लसवर क्लिक करून जो रिमूव्ह बॅकग्राऊंडचा जो इमेज आहे गणपती बाप्पांचा, तर त्याला इथं ॲड करा. त्याला असा एक प्रकारे खाली घ्या आणि थोडासा बारीक करा. जे बाजूने कट आउट आहेत गणपती बाप्पाचे ते आपल्याला बॉर्डरमध्ये घालले पाहिजे. ओके, आता ह्या गणपती बाप्पाच्या इमेजला आपल्याला 14 सेकंदापर्यंत घ्यायचं आहे. ओके, घेतला. तर आता हा जो खालचा व्हिडिओ आहे तर त्याला आता आपण मोठा करून घेऊ. ह्याला केला. आता ह्या पुढच्याला पण एवढाच मोठा करून घेऊ जो पहिला घालता. ओके, म्हणजे कसं आहे गणपती बाप्पाच्या मागची जी टोपी त्याच्या हा ओव्हरले पेट म्हणजे ही आपली लाईटिंग आहे तर ती या ठिकाणी पडेल. ओके, राहिलं काय. ओके, तर मी तुम्हाला एक खतरनाक PNG असं एक नादखुळा PNG बनवून दिला आहे. तर त्याला इथे ॲड करा. वरती घ्या. सगळी खाली ठेवते पण आपण जरा हटके केलं नाही का, थोडंसं वरती केलं, थोडं साईज वाढवायची. तुम्ही नॉर्मल सेट करून घ्या. ओके, हे झालं. ह्याला पण आता शेवटपर्यंत खेचून घ्या. ओके, हे झालेलं आहे आपल्या इथपर्यंत आता अख्खं. आता इथून पुढे जे आहेत आपले जे फोटो आहेत बार काढले हे थोडंसं लास्टला झालं. ओके, आता इथून जे फोटो आहेत ते इथून सगळे ॲड करून घ्या. मी फटाफट ॲड करून घेतो. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, इमेजमध्ये जायचं आणि जे डाउनलोडमध्ये इमेज आपण ठेवलेत त्यावर क्लिक करून इथं 3 डॉटवर क्लिक करून फुल कॉम्पोजिशन एरिया करून टाकायचा आणि पुढच्या लेअरपर्यंत कट करून टाकायचं. तर असे सगळे फोटो आहे ना तुम्ही जे सगळे लावून घ्या. म्हणजे कसं एकदम नादमध्ये आपण लावून घेऊ. चला, तर ओके, आपण सगळे जे फोटो आहेत ते लावून घेतलेली नाही का, लावून घेतले. आता ना तुम्ही तर आता सिम्पली आपल्याला याचे SP क्रेशनचे कीपॅड प्रेसेटमध्ये सगळे SP भाऊचं आपण वापरतोय. फक्त थोडंसं मॉडिफिकेशन केलं नाही का, तर समजून घ्या. आणि SP भाऊ व्हिडिओ बघताय तर माफ करा मला नाही का तुमचं घेतले तर. ओके, तर जे इफेक्टला म्हटलं जो 3रा नंबरचा इफेक्ट आहे तर त्याला आपण इथं कॉपी करून घेतलेला आहे. आणि जो पहिला आपला इमेज येतोय तर त्याला इथं हा पेस्ट केला आहे. तर हा इफेक्ट त्याला इथं होणार नाही. प्रॉब्लेम येतो म्हणजे नाही की खाली ते दिसतंय डबल येतोय नाही का. तर आपण ह्याला हा 2 नंबरचा टाकू, इथून कॉपी करून घेऊ आणि ह्याला इथून येऊन हे 2 नंबरचा घ्यायचा होता पण तो 3 नंबरचा आला. तर ओके, तर ह्याला आपल्याला जे पहिले जे इफेक्ट येईल हे सगळे बंद करून घेऊया.
ओके, पण आता पेस्ट इफेक्ट करून घेऊया. एक मिनिट आपण ह्याला काम करू. आपण ह्याला इफेक्ट नको लावायला. ओके, ह्याचे जे पेट आहे ते खाली येत आहेत, दिसत आहेत नाही का. तर ह्याला फक्त आपण असंच ठेवूया. तर आता हे पेट आले आहेत, तर आपण इथपर्यंत आपण ह्याला जो 2 नंबरचं इफेक्ट आहे ते आपण इथून कॉपी केलेलं आहे. ओके, कॉपी केलं आहे, तर त्याला इथून आपण घेऊया. सगळ्या जे फोटो आहेत त्याला मी जिथपर्यंत सांगतो तिथपर्यंत फक्त ते पेस्ट करीत राहा नाही का. आता हा इफेक्ट जो आहे आपल्याला 20 सेकंदपर्यंत आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 20 सेकंदाचा कोणता फोटो येतो आहे बघू. 17, 18 सेकंदाचा जो लास्टचा फोटो आहे ना, 18 सेकंद, 18-23पर्यंत जे मधला जो शिकेपेट आहे तर ती पेस्ट करायचा आणि परत 1 नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं आहे. आणि त्याला आता 18च्या पुढचे जे आहेत त्यांना सगळ्यांना पेस्ट करायचं. फक्त 2 फोटो सोडून ते कोणते तर चालू दाखवतो तुम्हाला. तर 18ला जाऊ आपण. ओके, तर इथून जे आहेत आता सगळे फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, तर सगळ्यांना आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ. हा जो मोठा फोटो आहे यामधला, तर ह्याला फक्त तो इफेक्ट पेस्ट करायचा नाही आणि शेवटले की इफेक्ट पेस्ट करायचा नाही. तर सगळ्यांना आपण पेस्ट करून घेऊ लवकरात लवकर. ओके, शेवटचा जो ठेवला आहे आपण एक फोटो, तर ते मोठा आहे ना, तर आता त्याला परत आपण शेकीपेटमध्ये येऊया. SP Proच्या शेकीपेटमध्ये आल्याच्यानंतर जो 3रा नंबरचा जे पेट आहे तर त्याला इथून आपण कॉपी करून घ्यायचं आहे. पेस्ट नका करू, पेस्ट केल्यावर चुकी होईल नाही का. आधीच कॉपी केलेलं असतं आपल्याकडं, तर ते मोठं वांदं होईल. तर त्याला आपण घेऊ लगेच. थोडंसं लोड होईल, लोडून घेते थोडासा एकदम चालेल. ओके, तर आता एक जे मध्ये फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट. ओके, आणि जे शेवट आहे त्याला एक हा इफेक्ट पेस्ट. हे सगळ्यापर्यंत परत आपल्याला काय करायचं माहिती का, प्लसवरती किंवा जाऊन एक क्षारो एक ॲड करायचं आहे. फुल कॉम्पोजिशन वगैरे घ्यायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन ह्याला ब्लॅक करायचं आहे आणि ज्या कलरच्या शेजारचं ऑप्शन बादली शेजार त्याचं क्लिक करायचं. तर आता ह्याला काय करायचं, आपले जे वरून रेष आहे का ते आपल्याला असे खाली आणायचे. मोबाईल जरा हँग करते त्याच्यामुळे माफ करा, थोडासा लॅग मारते. जे वरचं काळं आहे ते आपल्याला इथं खाली आणायचं नाही का. तर घेऊ खाली. तर ओके, शेकीपेटच्या प्रेसेटमध्ये परत पुन्हा एकदा जायचे आणि जे 3 नंबरचे पेड आहे तिथून कॉपी करायचे आणि जे आपण आत्ता इमेज केले आतुरता 7 सप्टेंबरची, तर त्याला ते इफेक्ट पेस्ट करायचं आहे. आणि त्याचं एक ऑप्शन बंद करायचं आहे, ती म्हणजे कोणतं चला मी सांगतो. इफेक्टमध्ये यायचं आणि खालून जे सगळ्यात लास्ट नंबरचं इफेक्ट हे ऑप्शन ते बंद करायचं. इथून परत हाच इफेक्ट कॉपी करायचं आहे आणि जे आपलं पहिलं नाव आहे तर त्याला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचं. ह्याचा आता आहे ना 2 भागांमध्ये कट करायचं. याला कुठं पण तुम्ही करा आणि ह्याला आता इफेक्ट पेस्ट करायचं आहे. ओके, इफेक्ट पेस्ट केल्यानंतर हा थोडासा हलेल आणि नंतर स्टेबल राहील. ओके, तर या ठिकाणी आपला व्हिडिओ झालेला आहे.